इचलकरंजीतील गौरीशंकर नगर, लोटस पार्क ते अधिराज सायझिंग आणि पुढे तारदाळकडे जाणारा रस्ता सध्या नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय। गेल्या वर्षभरात या परिसरात तब्बल 16 अपघात झाले आहेत। रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्यानं अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे। याच मार्गावर विटांनी भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे। सुदैवानं ट्रकमधील 4 जण थोडक्यात बचावले असून मोठी जीवितहानी टळली आहे। लोटस पार्क ते अधिराज सायझिंग तारदाळ हा मार्ग मदारी मोहल्ला आणि खोतवाडी परिसरातून जातो। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता उखडलाय। त्यामुळे दुचाकी स्वारांसह अवजड वाहन चालकांचीही मोठी कसरत करावी लागत आहे। विशेषतः या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असल्यानं अपघाताचा धोका वाढलाय। गेल्या वर्षभरात या परिसरात 16 अपघात झाल्याची माहिती असून आता विटांनी भरलेला ट्रक पलटी झाल्यानं रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। नशिबानं या घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनानं रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये। 16 अपघात होऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष का? आणखी किती अपघातांची वाट पाहणार असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत। कळकळीची विनंती आहे, लोटस पार्क ते अभिराज सायझिंग रस्ता फार खराब झालेला आहे। आता ही 4थी केस। आत्तापर्यंत 3 माणसं यात दगावलेली आहेत। 17 जणांचा ॲक्सिडेंट झालेला आहे। कळकळीची विनंती आहे प्रशासनाला, रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। सानिका आवाडे दिदी जिल्हा परिषद फंडातनं किंवा आमदार राहुल आवाडे फंडातनं हा रस्ता होतोय का बघा। कळकळीची विनंती आहे, त्या रस्त्याचं एवढं काम करा।